गेल्या शकुताई? हो. सासूबाई जाऊन येते. अगं आता कुठे? असं बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारू नये ग कुठे चाललात म्हणून. बरं बरं नाही विचारत, घेतलं मागे. या उमावंसो किती धोरणी आहेत ना. कुठे जाते, का जाते, काही ताकास्तूर न लागू देता गेल्या. आम्ही बावळट भडा भडा सगळं बोलून मोकळं होणार आहे. लपवाछपवी नाही. लपवाछपवी कसली त्यात? उमा सुद्धा जिन्नस घेऊन गेली आहे. आणि सखू तुला पण 2 घरी जायचंय. मागणी वाढतीये म्हणजे विठुरायाचं लक्ष आहे की तुमच्यावर. म्हणजे अजून अशी 4 गिऱ्हाईकं वाढली तर बघता बघता कर्ज फिटेल 9वी पर्यंत. पहिल्यांदा शुभ बोललीस ग भामे. तुझ्या तोंडात तूप गुळ. नाही तोंड तसं तिखट आहे माझं, पण पोटात मायाच आहे हो माझ्या. मी आपलं तुमच्या भल्यासाठी सगळं करत असते. हो. आता बघा मालकांकडे उमावंसनचे जिन्नस इतके म्हणजे इतके आवडलेत ना, त्यांनी परत मागणी नोंदवली आहे. गोदावरी बाईंचा निरोप आला ना माझ्याकडे. तुझ्याकडे कशाला? इथेच पाठवायचा होता ना. आहो ते मालकांनी कर्ज प्रकरण काढलं ना, मग इथे कसं धाडणार निरोप. गोदावरी बाई की नाही सालस आहेत आणि विचारी आहेत. म्हणजे 4 पैकी मिळावेत आपल्याला हाच हेतू आहे त्यांचा. हे बाकी खरंय. हा गोदा सालस आहे. माकडाच्या गळ्यात मोत्याचा हार असावा तशी वाटते ती. आपण पडत्या फळाची आज्ञा घ्यावी. आता मागवलेत ना जिन्नस, द्यावे धाडून. काही नको. काल येऊन लाच काढून गेला तो मालक. त्याच्याकडे मला काहीच पाठवायचं नाहीये. पुन्हा तेच. हो आपल्याला जिन्नस गोधाकांकडे पाठवायचे, मालकाकडे नाही. आपल्याला लवकरात लवकर कर्ज फिटायला हवंय ना. दिलेल्या मुदतीत कर्जफेड करायची तर एरवी न घेतलेले निर्णय आत्ता घ्यावे लागतील. आजी मामी म्हणते ते पटतंय मला. 2 घरी जायचंच आहे ना, 3 घरी जाईन मी. आजी जाते ना ग.